कोकणातल्या रात्रींना अंधार अधिक खोल. चंद्र जरी दिसला तरी उजेड अपुरा. हवा ओलसर, दाट, श्वासात घुसणारी. कधीकधी रात्र स्वतः जागी असते. माणूस झोपतो, पण सावल्या जागतात. ही कथा ओमकार नावाच्या मुलाची. तो गावात एकटा राहायला आला होता. गावातली शांतता त्याला आवडत होती. चहाचा वास, नदीचा नाद, हिरवाई. पण वाड्यात एक खोली विचित्र होती. त्या खोलीची खिडकी गावाकडे दिसायची. खिडकीची काच धूसर, धुक्याने झाकलेली. घरात दिवे असूनही ती खोली काळी. जणू ती अंधार स्वतः तयार करत होती. पहिल्या रात्री सर्व काही सामान्य होतं. दुसऱ्या रात्री पाऊस जास्त वाढला. वाऱ्याने नारळाच्या पानांची फडफड वाढली. घर जिवंत असल्यासारखा आवाज करत होतं. ओंकार झोपायला गेला, शांत मनाने. पण मध्यरात्री अचानक जाग आली त्याला. कुठलाही आवाज नाही, पण उपस्थिती. खिडकीकडे नजर आपोआप गेली. खिडकीत एक सावली उभी होती. न हलणारी, न थरथरणारी, न श्वासत, फक्त उभी. त्याच्याकडे पाहत ओंकारची छाती अचानक जड झाली. घसा कोरडा, शरीर थिजलेलं, डोळे स्थिर. सावलीचा आकार मानवी इतकाच होता, पण मान थोडी विचित्र वाकलेली दिसत होती. जणू हाडं चुकीच्या ठिकाणी जोडलेली आहेत. डोळे नव्हते, पण नजर जाणवत होती. ओंकार पापणी न हलवता पाहत राहिला. सावली हलली नाही, आवाज नाही. ती रात्र थिजलेल्या श्वासाने गेली. सकाळी खिडकी रिकामी झाली होती, पण खिडकीच्या काचेला ओलसर हाताचे ठसे. जणू कोणी बाहेरून पाहत नव्हतं, आतून कोणी बाहेर पाहत होतं. दिवस गेला शांत, पण मन अस्वस्थ. ओंकारने पुन्हा रात्री दिवा ठेवला. दिवा लुकलुकत असे, सावल्या भिंतींवर हलत असे. रात्र हळूहळू अंधार पसरवत गेली. तेव्हा खिडकीवर 3 हलक्या ठोका. टण टण टण. ओंकारच्या हृदयाचा ठोका थांबला. त्याने खिडकीकडे हळू वळून पाहिलं. ह्या वेळेस सावली अगदी जवळ होती, काचेला लागून. चेहरा स्पष्ट दिसत होता. चेहरा नव्हता, फक्त पोकळ काळी जागा. पण त्यातून श्वासाचा थंड वास येत होता. आवाज डोक्यात घुमला अलगद. विसरलास का मला? ओंकारचा श्वास तुटू पाहत होता. डोळ्यांच्यात अंधार पसरत होता. आवाज पुन्हा आला, शांत, ओळखीचा. एकदा माझ्यासोबत खेळला होतास, त्या नदीकाठी, पिंपळाखाली. तू वचन दिला होतस, मी परत येईन तेव्हा ओळखीशील. ओंकारच्या आठवणींनी तुटायला सुरुवात झाली. बालपण, नदी, खेळ, एक मित्र, एक सावली, एक नाव जे त्याने कधी पुन्हा घेतलं नव्हतं. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं. त्याने हळू आवाजात म्हटलं, मी. आठवलं, तुझं नाव. सावली थांबली. हवा पूर्ण शांत झाली. अंधार जवळ आला आणखी घट्ट. ओंकारने ते नाव घेतलं, नाव जे मृतांनी ऐकायला आवडतं. खिडकीची काच सहज उघडली. दार उघडलेलं नव्हतं, तरी वारा आत आला. सावली खोलीत प्रवेश करत होती. पावलांचा आवाज नसलेला, पण वजनदार उपस्थिती. श्वास ओंकारच्या चेहऱ्यावर जाणवला, थंड, ओला, अजाण. दुसऱ्या दिवशी वाडा शांत होता. दिवा विझलेला, खिडकी उघडी, खोली रिकामी. ओंकारचा पत्ता लागला नाही पुन्हा. पण गावात आजही म्हणतात लोक, खिडकीत रात्री कोणी उभं असतं, पाहतं, वाट पाहतं. ज्याने नाव घेतलं आणि परतला नाही.